रोहा पोलिसांकडून न्यू इंग्लिश स्कूल चनेरे विद्यालयात जनजागृती मोहीम संपन्न. लैंगिक शोषण, सायबर फ्रॉड, व्यसनाधीनता व आरोग्यविषयक मार्गदर्शन. रोहा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल चनेरे विद्यालयात रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात रोहा पोलिसांकडून जनजागृती मोहिमेअंतर्गत समाजात वाढलेत असलेली गुन्हेगारी, लहान मुला-मुलींचं लैंगिक शोषण, सायबर फ्रॉड, वाढत चाललेली व्यसनाधीनता, त्याचबरोबर आरोग्यविषयक सल्ले यांसारख्या विषयांवर व्याख्यानं आयोजित करण्यात आली. प्रमुख पाहुणे व अतिथी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अतुल हंसराज साळुंके, सी.डी. देशमुख कॉलेज रोहा यांनी बालकांचे लैंगिक शोषण, व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी यावर अध्यक्षीय मार्गदर्शन केले. मार्गदर्शक सुनंदा पाटील, सहाय्यक शिक्षिका मेहेंदळे हायस्कूल रोहा यांनी मोबाईल, सोशल मीडिया यांचा अतिवापर यावर मार्गदर्शन केले. चनेरा बीटचे इन्चार्ज रोहा पोलीस हवालदार नरेश मोरे यांनी ऑनलाईन फ्रॉड या विषयावर मनोगत व्यक्त केले. रोहा पोलीस हवालदार सुनील सपकाळ यांनी व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन केले. रोहा पोलीस महिला हवालदार निलिशा पेडवी यांनी पोस्को कायदा, बालविवाह, महिलांवरील अत्याचार या विषयावर मार्गदर्शन केले. आशा बठारे पोलीस स्टेशन पोलीस पाटील नौखारे यांनी मुला-मुलींचं लैंगिक शोषण यावर मार्गदर्शन केले. सुनील कासार यांनी मुलांचे लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले. डॉक्टर फरीद चिंबावकर, वैद्यकीय अधिकारी रोहा यांनी आरोग्यविषयक सल्ले दिले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन टारपे सर यांनी केले. प्रास्ताविक मनोगत भुजबळ सर यांनी केले. सदर शेवटी आभार प्रदर्शन नांगरे सर यांनी केले. सदरच्या जनजागृती मोहिमेत पोलीस हवालदार भास्कर शीत, न्यू इंग्लिश स्कूल चनेरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद जाधव, आशा बठारे पोलीस पाटील नावखार, सुनील कासार पोलीस पाटील पांगळोली, शीतल जाधव पोलीस पाटील तळवडे, मयुरी सुतार पोलीस पाटील सांडगाव, हसमुख पवार पोलीस पाटील सारसोली, प्रभाकर गायकर पोलीस पाटील महादेवखार, गिरीश विचारे पोलीस पाटील चनेरा, अभिजित भोईर पोलीस पाटील टेमघर, रवींद्र ऐरे पोलीस पाटील बिरवाडी, अब्दुल रऊफ पित्तू पोलीस पाटील खैरी खुर्द, डॉक्टर फरीद चिंबावकर वैद्यकीय अधिकारी रोहा, न्यू इंग्लिश स्कूल चनेरेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, पालक, संघ समिती सदस्य उपस्थित होते. तेज मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शहनवाज मुकादम, रोहा. जेवण झालंय? पुन्हा पुन्हा झोप लागली. आता ज्याने जे आपले वक्ते होते याच्या आधी, माझ्या आधी, त्यांनी जो आपल्याला मार्गदर्शन केला तर तो पुन्हा कुणाला आवडला? बस इकडे कुणाला नाही आवडला. अरे मार्गदर्शन बरोबर होता का त्यांचा? ते कुणासाठी आलेत? हा, मग तुम्ही एकाग्रतेने बरोबर लक्ष देऊन त्यांचं ऐकलं असाल तर तुमच्या ते कामी घरी जाऊन तुम्हाला ते कामाचे आहे. असे व्यक्ती आम्हाला पहिला कधी भेटलेच नाही. आमची शाळा पण अशी नव्हती. आम्हाला तर हापचेटी होती. बरोबर ना? तुमच्या नशिबाने सगळं आहे. मुलांना फुल पॅन्ट आहे, सगळं आहे, खाया प्यायला भेटते, आई बाबा एवढे लाड करतात. आम्हाला काय पेन आणि पाटी तेव्हा होती. तर आपण मला मोरे साहेबांचा धन्यवाद द्यायचा की त्याने मला, आम्ही परवा पोलीस बंधूसाठी एक कार्यक्रम आरोग्य शिबिर राबवला होता पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा मला ते बोलले की खैरा हायस्कूलला आपल्या हायस्कूलला आपल्याला जायचं आहे. आता विषय का मला सांगितला नाही त्यांनी, फक्त बोलले की आरोग्य मार्गदर्शन करा. आरोग्य मार्गदर्शन करण्यापूर्वी मी व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांचे लाडके आणि ज्यांना अख्खा रोहा तालुका नाही तर रायगड जाणते आपले साळुंके सर, त्याचबरोबर आमचे कासार साहेब, पोलीस मित्र आपले मोरे साहेब, सकपाल साहेब आणि पेडवी मॅडम, त्याचबरोबर साळुंके मॅडम, त्यांनी आपल्याला मोबाईल बद्दल चांगली माहिती दिली का नाही? त्याचबरोबर आपल्या त्या दुसऱ्या पोलीस पाटील मॅडम, तावडे मॅडम. आता माझी जबाबदारी की तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं आहे. आरोग्याबद्दल बोलायचं तर मी तर सरांना विचारेन की यांचा आरोग्याची तपासणी कधी कधी होते? तुमच्या शाळेमध्ये कधी शिबिर झाले? किती महिने शिबिर होतात? 6 महिन्यांनी, वर्षांनी, 3 महिन्यांनी?
3-3 महिने शिबिर होतात. सगळे आहार बरोबर घेता काय? काय खाता सकाळी तुम्ही? चपाती किती लोक खातात सकाळी? चपाती, भात किंवा चहा? हा, सगळे चपाती खातात. अरे आमच्याकडे पेशंट सकाळी बिस्किट खाऊन आले. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथं मुली बसलेल्या आहेत. त्या आता वयात आलेल्या असतील. काही महिला मुलींना वयाच्या 10-12 वर्ष आपली पाळी चालू होते. तर पाळीमध्ये आपण कमजोर नाही राहायला पाहिजे. आता जर आपली जर तब्येतच चांगली नसेल त्यांचं एचबी चेक करायला पाहिजे. वय नेहमी एचबी चेक केल्यानंतर बाबा यांचा एचबी किती आहे, किती पॉईंट आहे, 12 पॉईंट आहे का, 8 पॉईंट आहे का, 9 पॉईंट आहे, त्यानंतर यांचं वजन. आता काही मुलींना पायी आल्या मुली पायीमध्ये कंबर दुखी, उलट्या होतात. काही लोकांना असा हा खायला पाहिजे. भले शाकाहारी घ्या तुम्ही, पण शाकाहारीमध्ये पाया भाज्यांची जास्त आपण खायला पाहिजेत. पाया भाज्या खात नाही. आता काय आलंय, फास्ट फूड आलाय. फास्ट फूड आल्यामुळे बरेचसे आजार उद्भव होतात. सध्या कुठला मोसम आहे? पाऊस आहे. पावसात कुठले कुठले आजार येतात? उलटी जुलाब येतात की नाही? पण ते कशामुळे येतात? पावसामुळे येतात का खाण्यामुळे येतात? पावसामुळे आजार नाही येत. पावसात आजार उद्भवतात का? तर आपण स्वच्छता ठेवत नाही. आपल्या अंगाची स्वच्छता ठेवायला पाहिजे. वेळेवर आहार घेतला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आंघोळी घ्यायला पाहिजे. काही लोकांची नखं मोठी मोठी असतात ती काढायला पाहिजे. आता नखामध्ये माती गेली, घाण गेली, आपण जेवण जेवतो तर ते पोटात जातो ना, त्याच्यावरती घाण सुद्धा पोटात जाते. पोटात गेल्यामुळे काय होतात? पोटामध्ये वम्स येतात ना, काय म्हणतो आपण त्याला, किडे. तर ते किडे त्यासाठी आपण 3 महिने 6 महिन्याचे औषध घ्यायला पाहिजे किड्यांचा. बरोबर आहे? हे आपण टाळता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की सर्दी खोकला ताप आला तर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन आपण औषध घ्यायला पाहिजे. न की घरी आपण युट्यूब गुगलवर आपण सगळे सर्च करतो आणि मग ते औषध पाहायला घेतो. 2-3 दिवसांतर मग डॉक्टरांकडे जातो. नाही मला 2-3 दिवस झाले मी प्रोस्टीन घेतली, हे घेतला, ते घेतला, आजार मला नाही होत, मग ते डॉक्टर तपासणी करणार, मग तुम्हाला पुढचं औषध देणार. तर हे औषध आपण घरी न घेता डॉक्टरांना संपर्क करून डॉक्टर कन्सल्ट करून घ्यायचे असतात. आता जर मुलींना जर मी सांगितल्याप्रमाणे एमसी मध्ये काय आजार असतील तर त्यांनी आपल्या घरी गोळी न घेता आमच्याकडे छोटे डॉक्टर किंवा स्त्रीरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडे जाणे, ती तपासणी करणे. त्याबरोबर आता पेलू मॅडमने आपल्याला सांगितलं की कमी वयात लग्न केला तर काय, कमी वयात लग्न केल्यामुळे आपल्या जी पिशवी असते मुलांची, ओव्हरी बनतात त्याला, त्या पिशवीची वाढ होत नाही. आणि कमी वयात लग्न केल्यामुळे पुढे जाऊन बरेचसे आजार आपल्याला उद्भवतात. कधी कधी पिशवीमध्ये गाठी होतात, चरबीच्या गाठी होतात, कॅन्सरची गाठ होऊ शकते, टीबीची गाठ होऊ शकते आणि आपली तब्येत सुद्धा कमी होते. विटामिन डी डेफिशियन्सी जर झाली, विटामिन डी कमी असली तर त्याची डेफिशियन्सी होते. त्याचबरोबर जेव्हा मुली आपल्या वया येतात तर आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत त्यांच्या छातीमध्ये अशा गाठी सुद्धा होतात. तर ती गाठ कधी चरबीची पण असते, कधी साधी पण असते आणि कधी कधी ती गाठ आपण जर त्याला सिरियस न घेता, ती तपासणी न करता तर ती कॅन्सरवर पण जाऊ शकते. तर ब्रेस्ट कॅन्सर हा सुद्धा सध्या एक कॉमन आजार झालेला आहे. तर ही जी तपासणी आहे आपण आपल्या मुलीला नेहमी विचारायचं, बाबा काय तुला काय त्रास आहे का, तुला काय कुठे दुखतो का, हे विचारायला पाहिजे. चक्कर वगैरे येते का, आणि आपला आहार हा महत्वाचा आहे. आता पावसाळ्यामध्ये टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, डेंग्यू कशाने होतो, चिकनगुनिया कशाने होतो, मच्छरमुळे. तर मच्छर काय येते, हा, तर मच्छर पासून आपण सावध राहायचं असतं. मच्छर नाही म्हणून आपल्या एरियाला, आपला परिसर, आपला घर स्वच्छ ठेवायचा आपण. डेंग्यू, मच्छर, चिकनगुनिया मच्छरमुळे होतात ना. टायफॉइड आहे, टायफॉइडचा आजार पण आता या मोसम मध्ये होतो. त्याने उलटी जुलाब हा मोठा आजार आणि हा जीवघेणे आजार आहे. लूज मोशन, गॅस्ट्रो, हे असे जे आहेत हे आजार हे कशामुळे होतात, उलटी जुलाब कशामुळे होतो,
खाण्यामुळे पाण्यामुळे. तर आता आपण पाणी उकळून प्यायचा, कमीत कमी पावसाळ्यात तरी पाणी उकळून प्यायचा, बाहेरचं खाणं कमी खायचं. स्वच्छता नसेल, आता आपण काय बघतो वडापाव वगैरे आहे, आता वडापावला लागेल तर तिथे माशा वगैरे बसतात, त्याच्यावर झाकण पाहिजे. तो गरम झालेला आहे का नाही, कधी केलेला आहे, सकाळी केलेला आहे काय, का रात्रीचा आहे, तो परत गरम करून दिला काय, उसळ आहे, मिसळ आहे, भजी आहे, हे जी गोष्ट आहे ती आपण स्वतःहून टाळायला लागते. तर आपण हे सगळं केलं तरच आपण निरोगी राहू, बरोबर आहे. तर निरोगी राहण्यासाठी काय काय करावं आपण? आता काही मुलं असतील तर मुलांना कसं आहे, 7वी 8वीची मुली पण तंबाखू बिडी सिगारेट प्यायला सुरुवात करतात. तर बिडी सिगारेट पिल्यामुळे काय होतं, कुठले आजार होतात, टीबी होईल, कॅन्सर होईल, बरोबर होतं ना. त्याच्यामुळे फुफ्फुस जातील कामात आपली, बरोबर आहे. तर कंटाळल्या. तर आता वेळ भरपूर झालेला आहे, तर जास्त खोलात न जाता मी आता आपले जे मेन व्यक्ती आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा आहेत साळुंखे सर यांना विनंती करतो की त्यांनी सूक्ष्म परिभाषा म्हणजे काय? एखाद्याने आपल्याला आलिंगन दिलं तर त्यावेळेचा त्याचा स्पर्श हा आपल्याला जेव्हा जाणवायला लागतो, जे पेडी मॅडमने आपल्याला आधीच सांगितलेलं आहे तेव्हा, किंवा एखादं चित्र दाखवून आपल्या लैंगिक भावना त्याला जागृत करण्याचा जर प्रयत्न केला गेला असेल तर त्यावेळेस तो सूक्ष्म असतो. त्याच्या पलीकडे गोंधळाचं म्हणजे एखादा मुलगा आहे तो तुमचा हात धरतोय, तुमच्याशी बोलतो आहे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत नाही की हा टच कोणता आहे, बॅड टच आहे की गुड टच आहे. कधी कधी मित्र म्हणून आपल्याला वाटतो, कधी आपला शेजारी म्हणून वाटतो, कधी वर्गातला आहे म्हणून वाटतो, कधी आपला सिनियर आहे म्हणून वाटतो. तेव्हा मात्र आपण तो गोंधळतो, तेव्हा आपल्याला गोंधळाचा, शोषणाचा तो पार्ट असं वाटतो. तिसरा हुगड, लैंगिक अत्याचार हुगड. एखादा असहाय्य मुलगी आहे, असहाय्य मुलगा आहे, त्याच्यावर केलेला अत्याचार म्हणजे हुगड. एखाद्या मुलीवर अत्याचार करताना सामूहिकरित्या केला गेला असेल तर तो हुगड. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हुगड स्वरूपामध्ये शोषण म्हणतो. आणि तिसरं कर्मकांडांचं शोषण. जे कर्मकांडांचं शोषण म्हणजे मांत्रिकाकडे जाणं, त्याने आपल्यावर अत्याचार करणं, हे सुद्धा लैंगिक शोषण आपल्या देशामध्ये घडत. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं की सूक्ष्म कोणतं आहे, गोंधळाचं कोणतं आहे, हुगड तर हे सगळ्यांना लक्षात येतं, पण कर्मकांडामध्ये सुद्धा लपलेलं आहे. आपण जेवढे परंपरावादी असू, जेवढे आपल्या मानसिकतेमध्ये असू, तेवढं लैंगिक शोषण जास्त होतं. म्हणून बघा आता मांत्रिकांच्या जेवढ्या केसेस येत आहेत, मग त्या मुंबईत सुद्धा घडलेल्या आहेत, डोंबिवलीत सुद्धा घडलेल्या आहेत. म्हणून विचार करा की तिथे कर्मकांड हे आपलं आडवं येत आहे, आणि ते आडवं आलेलं कर्मकांड जर आपल्याला थोपवायचं असेल तर अशा प्रकारच्या कर्मकांडांमध्ये न अडकता वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे आपण वळलो पाहिजे. याच्याने काय परिणाम होतात तर खूप मोठे गंभीर परिणाम होतात. जसं मी मगाशी म्हटलं, माझा स्वाभिमान दुखावला जातो, तशा माझ्या भावना मारल्या जातात. भावना ह्या वेगळ्या असतात. एका विशिष्ट वयामध्ये एका विशिष्ट प्रकारचंच आपण त्या पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून ते जीवन जगताना आपल्याला सांगितलं जातं, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा, ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे कोणत्या काळात कोणतं कर्म करावं. म्हणून विवाहाचं वय सुद्धा वैज्ञानिक, शास्त्रीय आणि परिभाषेमध्ये सुद्धा ठरवलेलं आहे. त्याच वयात विवाह केला पाहिजे. त्याच्या आधी आपण सगळ्यांनी कसं असलं पाहिजे, हनुमानासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. लग्नामध्ये काय असलं पाहिजे, रामासारखं आपलं जीवन असलं पाहिजे, एक पत्नी. तर आपल्याला बाकीच्यांचा विचार करण्याची गरज पडणार. आणि उत्तरायुष्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे तर संन्यासाचं रूप असतं. जेव्हा आपण अशा प्रकारच्या 3 भूमिका घेऊ, लग्नाशिवाय आधी कोणत्याही प्रकारचं लैंगिक स्वरूपाचं आपल्या पद्धतीचं मानसिकता होणार नाही ही पाहणं, लग्नानंतर एक पत्नी एक पुरुष अशा पद्धतीचं धोरण ठेवणं, आणि त्यानंतर उतार वयामध्ये संन्यासाश्रमाकडे आपलं मार्गक्रमण करणं, या पद्धतीची आपली भूमिका असेल तर आपल्या भावना या जागृत राहू शकतात. आपल्या भावनाला कुठेही ठेच
पोचणार नाही असं आपल्याला लक्षात आलं. दुसरी गोष्ट, शरीर, मगाशीच म्हटलं, माझं शरीर हे माझ्या मालकीचं आहे. त्याचं संगोपन करणं, त्याच्यावर सगळं कंट्रोल करणं हे माझ्या हातात आहे. आणि म्हणून शरीरामध्ये आपण इतरांचा विचार करायचा नसतो, इतरांना काय वाटेल त्यांच्या भावनांचा आपण विचार करायचा नसतो. आपल्या भावनांचा, आपल्या विचारांचा, आपल्या शरीराची पूर्णतः हक्क हा आपला असल्यामुळे त्या पद्धतीचं आपलं असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वतः वचनबद्ध असतो. जोपर्यंत आपण हे वचनबद्धता होऊ शकत नाही तोपर्यंत या लैंगिक शोषणामधून आपल्याला विभक्त होता येणार नाही किंवा समाजाला आपण परावृत्त करता येणार नाही. म्हणून समाजाची भूमिका महत्वाची असते. लैंगिकता ही सगळ्यांमध्ये, आपण जनावरांमध्ये सुद्धा लैंगिकता पाहतो, पुरुषांमध्येही पाहतो, पण जनावरांमध्ये विशिष्ट काळात असते. तसं आपल्याकडे नाही, त्याला आपण हैवानाची परिस्थिती करतो. ती जर आपल्याला बदलवायची असेल तर या लैंगिक शोषणामध्ये अशा मानसिकतेच्या लोकांपासून सावध राहण्यासाठी समाजाने प्रवृत्त केलं. समाज म्हणजे कोण? या समाजामध्ये माझा मुलगा प्रवेश करतोय म्हणजे माझ्या मुलालाच अशा पद्धतीचं शिक्षण मी दिलं पाहिजे की तो दुसऱ्या मुलीकडे वाईट नजरेने बघणार नाही किंवा माझी मुलगी सुद्धा कोणावरही अत्याचार, अन्याय करणार नाही. या पद्धतीची मानसिकता तयार करणं महत्वाचं आहे. जर ह्या गोष्टी आम्ही करू शकलो तर मग आपल्याला ह्या लैंगिक शोषणापासून बाहेर जाता येईल. यासाठी आपल्याला सरळ करण्यासाठी समाज हा महत्वाचा आहे. समाजाकडे आपण पाहतो. आजच्या सगळ्या सिरियल बघा, कोणत्या प्रकारच्या सिरियल येतात? एक नवरा जातो, ती दुसरा करायला जाते, तेवढ्यात तो जन्म घेऊन परत आलेला दाखवतो. मग तिला गोंधळात टाकतो, हा नवरा का हा नवरा, याच्याबरोबर संसार करू दे त्याच्याबरोबर. सून आणि सासू कंटिन्यू भांडण, नणन आणि भाऊजा यांचं कधीही चांगलं दाखवलं जात नाही. म्हणजे बहुपत्नी, बहुपती अशा पद्धतीच्या मानसिकतेतल्या सिरियल येतात. हे कोण आणतं? तुमच्या आमच्यासारखे लेखक, तुमच्या आमच्यासारखे दिग्दर्शक, तुमच्या आमच्यासारखे कलाकार. ते आमचंच प्रतिनिधित्व करतात ना. मग तेच प्रतिनिधित्व जर टीव्ही मधून येत असेल आणि तेच घरामध्ये सगळ्यांसमोर बघितलं जात असेल तर आपली मानसिकता काय होते? आणि कशाला एक नवरा, दोन असले तरी चालतं, कशाला एक बायको, एक प्रेमिका आणि एक बाहेरची किंवा एक घरातली तापली होत असेल तर या मानसिकतेमध्ये समाज चांगला राहील का? पोषक वातावरण राहील का? तर यासाठी पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपली जबाबदारी वाढते की समाजाकडे जेव्हा दोष देतो तेव्हा राहिलेले 4 बोट ही माझ्याकडे असतात. आणि म्हणून मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो तो समाज कसा आहे ते माझ्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून प्रत्येकाने या लैंगिक शोषणापासून जर परावृत्त व्हायचं असेल तर प्रत्येकाने बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या पोलीस स्टेशनला मी जेवढे धन्यवाद देईल तेवढे थोडे. पाटील साहेब असतील किंवा मोरे साहेब असतील, या ठिकाणचे आपले सुनील सकपाळ सर असतील, आमचे विद्यार्थी असतील किंवा मॅडम आहेत, पेडवी मॅडम, यांचं मेहनत काय आहे की अशा प्रकारचे गुन्हे घडू नये, समाज सुरक्षित राहावा, असुरक्षितता कुठेच राहू नये यासाठी. आणि आज सगळा शिक्षणाचा बाजार असताना सुद्धा आज या शाळेने आपले तासिका बंद करून आपल्यासाठी या पद्धतीचं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्या सर्व शिक्षक वर्गाला मी या ठिकाणी नमन करतो आणि माझे वक्तव्य थांबवतो. जय हिंद. आणि अर्जुन श्रीकृष्ण म्हणून आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन अतिशय महत्वाचे आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय प्राचार्य डॉक्टर अतुल हंसराज साळुंखे साहेब, सूर्यरश्मी कॉलेज रोहा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांना मी आदरभावे विनंती करतो की आपण आम्हा सर्वांनाच, गुरुदेव शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, आपण सर्वांनाच संबोधित करावं, यथोचित असं मार्गदर्शन करावं. स्वामी विवेकानंद ज्यांच्या विचाराने आणि कर्तृत्वाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती झाली, ते आदरणीय बापूजी साळुंखे यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर फरीद चिमावकर साहेब, या शाळेचे आधारस्तंभ पाटील साहेब, ज्यांच्या एकूण विचारधारेमुळे आज जनजागृतीचा कार्यक्रम आपण करतो आहोत, ते रोहा पोलीस स्टेशनचे सन्माननीय मोरे साहेब, सन्माननीय श्री सुनील सकपाळ साहेब, त्यांच्यासोबत असलेल्या सौभाग्यवती पेडवी मॅडम, या कार्यक्रमासाठी आलेले विविध विभागातील पोलीस पाटील आणि आपण सगळेच. खरं तर समाज हा कशापासून तयार होतो आणि समाजाचं प्रतिबिंब काय असतं
मुलांना मी तुमच्यासाठीच सांगतोय, आपल्या घरी मामा आल्यानंतर आपलं वाईचं वर्तन कसं असतं आणि आपल्या घरी काका आल्यानंतर आईचं वर्तन कसं असतं हे आपल्याला कशातनं जाणवतं? तिच्या वागण्यातनं जाणवतं, तिच्या बोलण्यातनं जाणवतं. एवढंच नाही तर किचन मधलं जे स्वयंपाकाचं दार असतं ते कसं खुलतं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या घरात मामा आला आहे की काका आला आहे. म्हणजे घरामध्ये जे स्वयंपाक असतो म्हणजे आपण कोणाकडनं शिकत असतो तर पहिलं शिक्षण आपल्याला आपल्या घरातनं मिळत असतं. आणि घरातलं शिक्षण मिळत असताना आत्या आली तर कसं वागायचं आणि मामी आली तर कसं वागायचं हे शिकत असतो. कुठली आई तुम्हाला असं सांगते का की पापड लाटायचे आहेत, त्याचे कशा पद्धतीने बनवायचं किंवा चपाती कशी बनवायची कधी आई शिकवते का आपल्याला? नाही. पण जर राग असेल तर तेव्हा चपाती किती करपते, भांड्याचा किती आवाज होतो हे आपल्याला अनाकलनीय कळत असतं. म्हणजे आपण कोणाचे प्रतिनिधित्व करत असतो? समाजाचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि जेव्हा पोलीस स्टेशन आपल्याला सांगतं की लैंगिक अत्याचार होतात, मग ते बालकांवर असतील, मोठ्यांवर असतील किंवा अधिक कोणावर असतील, हे अत्याचार करण्याची भूमिका कुठून सुरू होते? तर फक्त एक साध्या साध्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. 2007 ला पहिल्यांदाच एक सर्वेक्षण झालं होतं की बाल लैंगिक शोषण कसं होतं, कोणावर होतं आणि कशा पद्धतीने. हे बाल लैंगिक शोषण होताना 12,446 मुलांशी चर्चा केली होती, मुलं आणि मुली दोन्ही त्याच्यामध्ये. हे 12,446 पैकी सगळ्या मुलांशी विचार विनिमय केल्यानंतर असं लक्षात आलं की 53% मुलांचं मुलींचं लैंगिक शोषण होतं. या 53% 52% मुलांचं शोषण होतं आणि 49% मुलींचं शोषण. या आकडेवारीत सगळ्यात धक्कादायक गोष्ट कोणती आली तर सगळ्यात जास्त शोषण कोणामार्फत झालं तर आपल्या नातेवाईकांपासून, आपल्या ओळखीच्या व्यक्तीपासून, आपल्या शेजारी पाजारी राहणाऱ्या व्यक्तींपासून. आणि म्हणून लैंगिक शोषण हा शब्दप्रयोग आपण जेव्हा वापरतो तेव्हा सगळ्यात मोठी भीती कुठून निर्माण होत असते तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांपासून. म्हणजे जे आपल्याला माहिती आहे तेच आपल्या जवळ येतात. आपल्याला लैंगिक शोषणाची पहिली प्रक्रिया केव्हा जाणवते? मग तो बालक असेल, मोठे असतील, कोणी असतील. आपण प्रवासामध्ये प्रवास करत असतो की मानसिकता प्रवास करण्याची आहे. अशा वेळेस नको असताना सुद्धा, इच्छा नसताना सुद्धा एखादी व्यक्ती आपल्या जवळ येऊन आपल्याला स्पर्श करतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली शोषणाची सुरुवात. दुसरं जर आपण पुढे गेलो तर त्याच्या पलीकडे हिंमत. मग अशा सगळ्या भाषणांमधून हेच लक्षात आलं की पुढे हिंमत कशी वाढते तर त्यानंतर प्रत्यक्ष आपल्या शरीराला पूर्णतः शरीराने टच करणं किंवा त्या शरीराला आकर्षित करण्यासाठी कृती करणं, हे दुसऱ्या प्रकारचं ज्याला आपण सेक्शुअलिझम असं म्हणू शकतो, त्या पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं लैंगिक शोषण व्हायला सुरुवात. त्यासाठी मी विनंती करते की पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या वेळेत आमची आई फक्त एवढंच आम्हाला सांगायची की बाळा, शिक्षण करत असताना मी तुला घराबाहेर जेव्हा तू जाते तेव्हा मी तुला नजरे आड होते, तेव्हा फक्त माझे बंद डोळे तुझ्याकडे बघत असतील आणि म्हणून एक विश्वास माझा तुझ्यावर आहे की बाळा, तू शिक्षण घेत असताना हा समाजाचे हजारो नजरा तुझ्याकडे आहेत किंवा समाजाचा घटक असेल, आपले नाते संबंध कुठेही तुला भेटत असतील, तेव्हा तुझ्या हातून कुठल्याही प्रकारचं वाईट गोष्ट घडणार नाही, पाऊल चुकीचं पडणार नाही, असं पालक आई आम्हाला त्यावेळेस सांगायची. मी आता माता पालकांना एवढंच सांगते की आपली मुलगी असेल, इव्हन आपला मुलगा असेल, तर शाळेत जाताना नक्की कुठल्या पद्धतीने कपडे वेअर करतायत, त्यांची हेअरस्टाईल काय आहे, बोलण्या चालण्याच्या पद्धती काय आहेत, फार छोट्या गोष्टी असतात ह्या, पण खूप महत्वाच्या असतात. ह्याच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये इम्पॉर्टंट असतात. आपण आई म्हणून जर हा विचार केला की माझी मुलगी क्लासला जाते आहे किंवा ती शाळेत जाते आहे, अशा वेळेस तिच्या सोबत आपण एक मैत्रीचं नातं निर्माण करा. विश्वास हा सगळ्यात महत्वाचा असतो. एकदा तरी कुटुंबाने एकत्र जेवण, दुपारचं म्हणा किंवा रात्रीचं जेवण करा. मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या हा खूप महत्वाचा भाग आहे.
कारण जेव्हा संवाद असतो घरामध्ये, नाहीतर आज आपण बघतोय या मोबाईलने आपल्याला असं केलंय की प्रत्येकाचं विश्वच वेगळं करून टाकलंय. पप्पा आपल्या रूम मध्ये आहे, मम्मी आपली कामात आहे, तिचा मोबाईल वेगळा आहे आणि सगळ्यांनी, मला असं सगळ्यात महत्वाचं म्हणाले तर घरामध्ये असताना आपल्या मोबाईलला लॉक कशाला असलं पाहिजे, का पासवर्ड असला पाहिजे. माझ्या मम्मीचा मोबाईल मी वापरू शकते, माझ्या पप्पांचा मोबाईल मी वापरू शकते, त्या पद्धतीने माझा मोबाईल माझी मम्मी वापरू शकते, पप्पा वापरू शकतात. इतका पारदर्शी ट्रान्सपरन्सी आपल्या नात्यांमध्ये असली पाहिजे. जोपर्यंत नात्यांमध्ये विश्वास आहे, समाजाच्या लोकांमध्ये विश्वास आहे, कारण तुम्ही आम्ही आपण सगळे या विश्वासाच्या याच्यावर आज देश विदेशामध्ये सुद्धा जात असतो. शाळा कॉलेज एवढंच आपलं मर्यादित क्षेत्र नाहीये. मग अशा वेळेस जर आपण आपला विश्वास मजबूत ठेवला, संवाद पूर्णपणे आपले सकारात्मक असले, पोषक असले, घरातलं डिस्कशन हेल्दी असेल, वडिलांनी मुलांशी चांगले संवाद, मुलीशी संवाद साधा, आईने आपल्या म्हणजे आई वडील यांच्या नात्यामध्ये एक पोषकता असली पाहिजे, हेल्दी डिस्कशन असलं पाहिजे. बघा, कुटुंबातले संस्कार हे फार पॉवरफुल असतात. आपण असं म्हणतो किती उंच भरारी घेतली तरी जमिनीवर पाय असणे अत्यंत महत्वाचे, कारण पतंग तितक्या उंच उंच जेव्हा उडतो तेव्हा त्याचा मांजा पकडणारा जो असतो हा सक्षम असणं गरजेचं आहे. जेव्हा त्याचा मांजा काटला जातो तेव्हा ते पतंग भरकटत खाली येतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन, आपल्या यशाची, ध्येयाची उद्दिष्ट उंच आकाशात भरारी मारणारी असू द्या आणि त्याच्यासाठी आपलं चरित्र असेल, आपलं शील असेल, आपले विचार असतील आणि आपले मूल्य असतील. कारण कितीही आपण ऍडव्हान्स असं म्हणत असलो, प्रगत म्हणत असलो तरी या प्रगती मागे तळमुळं आपल्या संस्कारांची असतात आणि ती मूल्य संस्कार पुनर्जीवित करण्याची गरज आज आपल्या शिक्षकांसाठी आहे, पालकांसाठी आहे. आणि आज ज्यांनी जनजागृती म्हणून जे पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला जे मला इथं निमंत्रित केलं आणि तुमच्याशी संवाद साधायला संधी दिली, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संस्कारांची रुजवण पुन्हा एकदा होऊ द्या. पुन्हा एकदा सकस किंवा ज्याला आपण म्हणतो एक आनंदमय वातावरण निर्माण होऊ द्या. परवा गुरुपौर्णिमा येते. गुरु आणि शिष्याचं नातंही खूप अतूट असतं आणि खूप पवित्र असतं. माझा गुरु हा माझा मार्गदर्शक आहे, तो माझा लाईट हाऊस आहे, दीपस्तंभ आहे. आणि मग त्या दीपस्तंभावर विश्वास ठेवून आपण आपला मार्ग निवडत असतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, गुरुच्या स्थानी आपले माता पिता, आपले शिक्षक आणि आपल्याला मार्गदर्शन करणारा निसर्गातला, सृष्टीतला, समाजातला कुठलाही घटक असेल तर तेव्हा त्याच्याकडनं आपण चांगलं ते मार्गदर्शन घ्या. वाईट मार्गाला मला जर जायचंच नसेल तर तो दृष्टिकोनच माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी मला स्वतःला कसं सुरक्षित करता येईल एवढंच विद्यार्थी मित्रांना मी सांगेन. आणि आनंद जीवनात निर्माण करा, भविष्यात निर्माण करा. उज्ज्वल भविष्याची हीच खरी नांदी असते. इथून तुमची सुरुवात आहे, इथूनच तिला सुरुवात प्रबळ करा आणि यशस्वी व्हा. गुणवत्ता उपलब्ध असतो. असं नाही की रात्र झाली मी कसं पोलीस स्टेशनला जाणार. आमचे बीट अंमलदार आहेत मोरे आणि शीप, यांचे नंबर घेऊन ठेवायचे बीटामध्ये आणि काही प्रॉब्लेम असेल रात्री तर त्यांना कॉल करायचा. ते तुम्हाला नेहमी सहकार्य करते. हे झालं अत्याचाराबद्दल. बालविवाह, मी आताच सांगितलं तुम्हाला, बालविवाह चुकूनही कोणी बालविवाह करू नका. बालविवाह केल्याने तुमचं कमी नुकसान, पण तुम्ही ज्याच्यासोबत लग्न करता त्याचं जास्त नुकसान होतं. आणि असं पण नाही की तुम्ही बालविवाह केला मग तुम्ही सुटता. तुमच्या आई वडीलही आरोपी, त्या मुलाचे आई वडीलही आरोपी, त्या चौघांवरही गुन्हे दाखल होतात. आणि तुम्हाला कर्जतला बाल रिमांड होमला ठेवलं जातं. मग ते तर तुम्ही ठरवायचं की आपण काय करायचं, बालविवाह करायचं की आपले 18 वर्ष पूर्ण होऊन द्यायचे. हे बघा, वयात आलेल्या सगळ्या मुली आहेत. वय असं असते की अट्रॅक्शन वाढते आणि विद्यार्थी सर्वप्रथम तुमच्या मनापासून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज आमच्या लेक्चरसाठी उपस्थित राहिला. मला माहिती आहे सगळे विद्यार्थी कंटाळले असतील, ज्यांची शाळा सुटून वेळ झाली असेल. हे सगळं आज आम्ही तुम्हाला जे लेक्चर द्यायला आलो ते तुमच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्ही थोडं ऐका. आम्ही काय जास्त प्रमाणात तुम्हाला सांगणार नाही, थोड्या प्रमाणात काय सांगणार ते तुमच्या भल्यासाठी आहे.
मी रोहा पोलीस स्टेशन नेमणुकीतील महिला पोलीस हवालदार 143 पेडमी. महिला वर्ग बऱ्यापैकी इथं महिला वर्ग उपस्थित आहे आणि बघा आज कितीही महिला शिकल्या, कितीही मोठ्या पदावर असल्या तरी त्यांच्यावरचे अत्याचार थांबलेले नाहीत. हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे किती मोठ्या घरात असेल, किती शिकलेली महिला असेल तरी आज त्यांचे अत्याचार थांबलेले आहेत, त्यांच्यावर अत्याचार होतच असतात. आणि तुम्ही आज सगळे टीव्ही बघता, मोबाईल बघता, टीव्ही बघता, तुम्हाला सगळ्यांना सगळी कल्पना आहे की आज महिलांवर किती अत्याचार चालू आहेत. तर आज तुम्ही सगळ्या 18 वर्षाखालील मुली आहात, बरोबर आहे ना? बघा आज तुम्हाला, आणि तुम्ही आज 9वी 10वी किंवा 8वी 9वी 10वीच्या मुली आहात. आज तुम्हाला शिकण्यासाठी, म्हणजे तुम्ही आज शिकून खूप मोठ्या होऊ शकता. आज बघा मी शिकले, मी पोलीस झाले. तुमची पण काहीतरी इच्छा असेल की आम्हीही शिकू, आम्हीही कोण पोलीस होऊन, कोण डॉक्टर होईल, कोण इंजिनियर होईल. हे तुम्ही शिक्षणाने घ्यायचं आहे. असं नाही की आता तुम्ही मुली तरुण आहात, हे वय असतं एखाद्याचं प्रेम करण्याचं. मी स्पष्ट बोलते, पोलीस आहे, मी बोलायला घाबरणार नाही आणि मी स्पष्ट बोलणार. तुम्ही मुली आहात आणि तुमचं वय आहे हे प्रेम करायची. अटॅचमेंट असते. एखादा मुलगा भेटला, आवडला, दिसायला सुंदर आहे, पैसेवाला आहे, एखाद मुलगी भाळली जाते त्या वेळेला. तसं करू नका. आज मला सांगा, तुम्ही कुठल्याही मोठ्या घरातल्या नाहीत, मध्यमवर्गीय आपण सगळी लोक, आणि शिक्षणानेच आपली प्रगती होते ना. तर एखाद्या प्रेमाने किंवा एखाद्या मोठ्या घरातला मुलगा भेटलाय तर तिथं आपण लग्न करून गेलो म्हणून आपलं चांगलं होईल असं काही होत नाही. तुम्ही शिका, तुमच्या पायावर उभ्या राहा आणि मग तुम्हाला जे हवं ते करा. तुम्ही सांगा की मला ह्या मुलाशी लग्न करायचे, तुमच्या घरातली लावूनही देतील. पण तुम्ही 18 वर्षाच्या खाली जर लग्न केलं तर जो तुमचा कोण प्रियकर असेल, तुम्हाला काय करणार नाही, पण जो तुमचा प्रियकर असेल त्याला आमच्या जेलमध्ये बसावं लागतं. एवढं लक्षात ठेवा. तर म्हणजे पालक वर्गही आहे. आणि मेन गोष्ट, पालक वर्गांना विनंती आहे की 18 वर्षाखालील मुलींचं आणि 21 वर्षाखालील मुलांचं लग्न लावून देऊ नका. काय होतं, एखाद मुलगी हट्टाला पेटते की नाही मला ह्याच्याशीच लग्न करायचंय आणि शाळेत जात नाही. कदाचित मुलं शाळेत जात नाही, काही मुली किंवा मुलं शाळेत जात नाही, तर त्यांचे आई वडील चला काय मुलगी घरी बसून करणार आहे, तर त्याचं 18 वर्षाखालील असेल तरी तुम्ही लगेच लग्न लावून देतात. उद्या त्याचे वाईट परिणाम होतात. आता आपल्याकडे डॉक्टर आहेत, डॉक्टरही तुम्हाला सांगतील की मुलीची काय अवस्था होते की तुम्ही 18 वर्षाखालील मुलीचं जर लग्न लावून दिलं, उद्या ती प्रेग्नंट राहिली तर तिची काय अवस्था होते ते आम्ही बघतो. आज पोलीस स्टेशनला कितीतरी तक्रारी येतात की बालविवाह झालेले, म्हणजे आपले जे समाज कल्याण करणारे लोक आहेत ते कळवतात आम्हाला की इथं असं असं झालेलं आहे म्हणून इथं असं लग्न होते. आता 2 दिवसापूर्वी आम्ही एक असं लग्न अडवले, होण्यापासून वाचवले. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शिका, शिकून मोठे व्हा, तुमच्या पायावर उभे राहा. तुम्ही कुठल्या तरी क्षेत्रात काम करा आणि तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. नाहीतर मग तुम्ही एक लग्न करायचं, एका नवऱ्याच्या घरी जायचं आणि मग तिथं अत्याचार सहन करत बसायचं आणि मग नंतर काय करणार की पोलीस स्टेशनला येणार, बोलणार माझी सासू मला अशी बोलते, माझा नवरा मला असा बोलतो, माझा नवरा मला मारहाण करतो. मग झालं, परत तुम्ही त्याला काही करू शकत ना. का? कारण तुम्ही तुमच्या पायावर उभे नसणार. त्याच्यामुळे तुम्हाला जे नवरा सांगणार, सासू सांगणार तसं तुम्हाला वागावं लागते. त्याच्यामुळे माझं एक हे आहे की तुम्ही शिका, शिकून तुमच्या पायावर उभे राहा. तुम्हाला कसलीच चिंता लागणार नाही, तुम्हाला कसली भीती पण नाही आणि तुम्ही तुमच्या पायावर उभे असणार. त्याच्यामुळे तुम्हाला कसलं टेन्शन नसणार. का? तर एखाद नवरा त्रास द्यायला लागला, ठीक आहे बाबा नाही राहायचं मला, मी माझ्या पायावर उभी आहे, मी माझं सगळं बघू शकते, हे तर बोलू शकता तुम्ही. पण तुम्ही जर तुमच्या पायावर उभेच नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही ह्याला. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पहिले शिका, तुमच्या पायावर उभं राहा आणि मग तुम्हाला जे करायचं ते करा. दुसरं, लैंगिक अत्याचार. बघा लहान मुली आहेत, कोण आता शाळेत आहात तुम्ही किंवा शाळेच्या बाहेर जरी तुम्हाला कोण त्रास देत असेल, म्हणजे तुम्हाला तर मोठ्या मुली, तुम्हाला गुप्त बॅक समजतं, कोण काय स्पर्श करतो, कोण कसा स्पर्श करतो, तुम्हाला सगळं जाणवतं. आपलं काय होतं, चला माझा हा नातेवाईक आहे, ह्याने माझ्यासोबत असं केलं, आपण ती गोष्ट लपवून ठेवतो. जरी तुम्ही आई वडिलांना सांगितलं तरी आई वडील काय बोलतात, चला समाजाची भीती या हेतूने तुम्ही ती गोष्ट समाजापासून लपवून ठेवता. पण तो व्यक्ती पुन्हा तसंच काहीतरी करतो आणि मग ते तुम्हाला ते सहन पण होत नाही. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे तुम्हाला की जर असं कोण करत असेल तर हे सहन करू नका. हे बघा, तुम्हाला जर तुमच्या शिक्षक लोकांना सांगायला भीती वाटत असेल, आई वडिलांना सांगायला भीती वाटत असेल, तर आमच्या पोलीस स्टेशनचा नंबर आहे 112. तुम्ही त्या 112 वर काय प्रॉब्लेम आहे का? काय बेटा मॅडम बघा जरा काय आहात मुली, तुम्ही तुमच्याकडे फोन सगळ्यांकडे असतील,
पोलीस स्टेशनचा नंबर आहे 112, तुम्ही कधीही डायल करू शकता. आणि कोणीही तिथं तुम्हाला विचारलं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तर जर आमच्या जेंट्सनी कॉल उचलला तर तुम्ही सांगू शकता आम्हाला लेडीज सोबत बोलायचं आहे, तुम्हाला लेडीज सोबत बोलायला देतील. तुमची जी काय तक्रार असेल ती तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा आमच्या रोहा पोलीस स्टेशनला येऊन मला भेटू शकता. मला तुमची काय कंप्लेंट असेल ते तुम्ही सांगू शकता. पण असं की हे लैंगिक अत्याचार कोणीही सहन करू नका. हे लहान मुलींचं झालं, मोठ्या मुली पण आहेत, मोठ्या मुलींनी पण प्रेमात रूपांतर होतं. नंतर प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्या मुलीला काय कळत नाही की नाही मम्मी पप्पा सांगतात ते चुकीचं आहे, हा सांगतोय तेच बरोबर आहे, असं होतं. आणि नंतर मग ती त्याचं ऐकायला लागते. आई पप्पा सांगतात बाळा तू असं काय केलं तसं काय केलं ना, मी बरोबर काय केलं. पण ती मुलगी थोडं आई पप्पांशी खोटं बोलल्यामुळं चुकलेली असते. आणि नंतर काय होतंय, आणि नंतर मग ती मुलगीचं एक दिवशी आई पप्पा काय करतात, तिच्याकडे असतो मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडेच आहे. एक दिवशी आई पप्पा काय करतात, कधी पालकांनी सांगते मी, कधी पालकांनी मुलगा असो नाही तर मुलगी असो, पटकन अचानक कधीतरी मोबाईल त्यांच्याकडून घ्यायचा आणि चेक करायचं की कुणासोबत बोलते, कंटिन्यू कोणाचा फोन येतात, कुठल्या मुलासोबत बोलते आणि ही सतत कोणाला चॅटिंग करते हे बघायचं. आणि हे बघता बघता ना हळूहळू तिची चोरी सापडते. ही मुलगी कंटिन्यू कोणासोबत बोलते. आणि असं नाहीये आपलंच नाही, आपली मुलगी त्या इंस्टाग्राम मुलं दुसऱ्याही मुलाबरोबर कनेक्ट असू शकते त्याच्याशी. आणि तो तिला माहिती पण नसते त्याचं लग्न झालंय की नाही झालंय किंवा तो मुलगा कसा आहे हे काही माहिती नसतं. पण आपण नाही तो चांगला बोलतोय, असं बोलतोय, तसं बोलतोय, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या गावचा आहे काय माहिती नाही. पण इंस्टाग्रामला तो मला ते मेसेज करतो, चॅटिंग करतो, म्हणून मी त्याच्याशी बोलतो. आपल्या धर्माचा आपल्याला कळते. बॅड टच गुड टच आई बाप्पांपासून सुरुवात होतं. बाळांनो असं झालं की असं होतं, आपल्याला की तसं होतं, हे शिक्षण लहानपणापासून आपण पण द्यायचं असतं. कारण वारंवार आई पप्पा काही मुलांसोबत जाऊ शकत नाही. आपण त्यांना हे आपल्या घरापासूनच शिकवायला पाहिजे. शिक्षकांचे जेव्हा ताब्यात जातात तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने त्यांना ते सांगतच असतात. पण हे बॅटच्या आई बाप्पांनी पहिले सुरुवात करायला पाहिजे. कारण हे बाळ आपल्यापासून दूर जाणार असतं. कंटिन्यू आई बाप्पा त्यांच्यासोबत राहू शकत नाही, कधीच नाही राहू शकत. ते जर त्यांच्यासोबत राहिले तर यांना मुलांची पोटं पानं कशी भरणार, त्यांचं जे हवंय नकोय ते शिक्षणाला कसं देणार, असं आहे ना. मग ती सुरुवात आई पप्पाने घरातूनच करायला पाहिजे. ते झालं लहान मुलांचं. मग ते जर व्यवस्थित राहिले त्यांच्यामध्ये नाही हे चुकीचं आहे बरोबर आहे हे जेव्हा त्यांना कळते तेव्हा मग ती मुलं कधीही चुकीच्या मार्गाला जात नाही. तसंच आपल्या मुली एकदा 10-12 वर्षाच्या झाल्या ना की त्यांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे त्यांच्या शरीरामध्ये फरक जाणू शकतात आणि वेगवेगळे त्यांच्यामध्ये फरक येतात. कोण नटापट्टा करते, कोण लाली स्पष्ट बोलते. हा तर मलाही मुलगी आहे